नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला भारत आणि पाकमध्ये तणाव आहे, त्या संदर्भातल्या बातम्या बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत 40 मिनिटे चर्चा। हवाई दलाच्या तयारी संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मोदींची काल नौदल प्रमुखांसोबत देखील बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक। भारत पाकिस्तान तणावादरम्यान बैठकीला महत्त्व आहे। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाला। दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीनं दिली होती कबुली। दहशतवाद्याच्या स्थळावरच येऊन जाताना आरोपी पळाला आणि विश्वा नदीमध्ये उडी मारल्याचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय आहे। सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ। रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमाली याची भारताला पोकळ धमकी। When it comes to India and Pakistan, we do not get involved into this debate of numerical strength. We in Pakistan will use the full spectrum of power, both conventional and nuclear. And I'll stop there. पाकिस्तान अपयशी राष्ट्र आहे, भारताला शांततेत जगू देणार नाही। पाकिस्तानला अद्दल घडवण्याची वेळ आली आहे, असदुद्दीन ओवैसींचं हे वक्तव्य। पाकिस्तान एक फेल्ड नेशन है और ये ताकतें कभी भी भारत को सुकून से रहने नहीं देंगी कि हम इनको एक मौसर जवाब दें। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर बंकरमध्ये लपलाय। भारताच्या भीतीनं असीम मुनीर लपून बसल्याची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे। भारतानं कारवाई केल्यास तो पाकवरचा हल्ला मानला जाणार नाहीये, ती दहशतवाद्यांविरोधातली कारवाई असेल, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचं वक्तव्य आहे। सीआरपीएफ जवान मुनीर अहमद बडतर्फ पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याची माहिती लपवल्याचा ठपका आहे। महिलेला व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ भारतात आश्रय दिल्यानं सीआरपीएफची कारवाई। भारतीय जहाजांना पाकिस्तानमध्ये बंदरामध्ये येण्यास बंदी आहे। पाकिस्तानी बंदरामध्ये आपली जहाजं जाणार नसल्याचं भारताकडून कालच स्पष्ट करण्यात आलेलं आहे।